चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. दोन फलंदाज विजय पाटील आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज दाखल झालाय. विजय आणि विकास ही जोडी आपण पाहतोय. तर गोलंदाजी मार्क वरती राजेश भोईर मागच्या स्पर्धेत अफलातून गोलंदाजी हाताळली होती. 6 विकेट प्राप्त केले होते आणि उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार ज्याने पटकावला होता तोच गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती येत असताना आपण पाहतोय. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. चला घाई करा. भाईदरपाडा मास्टर संघाला विनंती करतोय. किरण पाटील आता उपस्थित होत आहेत. तुम्ही थोडं मागे वा मागे वा. अविनाश टी शर्ट वाले बसून घ्या. यस बसून घ्या. राजेंद्र भोईर दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. चला सामना स्टार्ट करायचा आहे. गोलंदाजी मार्क वरती राजेश तयार होत असताना आपण पाहतोय. स्ट्राईकला फलंदाज विजय पाटील, नॉन स्ट्राईकला विकास पाटील. पहिला चेंडू फुलटॉस वरती घेतलाय. चांगला फटकार तिथे कन्वर्ट करत असताना पॉइंटच्या क्षेत्रात एक धाव मिळते. एकेरीच्या मदतीने श्री गणेश होत असताना चांगले क्रिकेट खेळावं लागेल. कालच्या दिवसात अफलातून क्रिकेट भांडूप मास्टर संघाने खेळलाय. आचोले मास्टर संघाचं इथे आगमन झालंय. त्यांचं करूयात आपण सहर्ष स्वागत. नेक्स्ट मॅच आचोले मास्टर वर्सेस टिवरी मास्टर या दोन टीम मध्ये सामना होणार आहे. चांगला चेंडू शरीराचा वेध घेणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता इथे झालेली आपण पाहतोय. 2 चेंडू आतापर्यंत हाताळलेत आणि 2 चेंडूंच्या समाप्ती अखेरीस फलकावरती धावा आहेत. एकंदरीत पाहिलं तर 1 या आकड्यावरती. चांगला फटका खेळलेत. अगदी आपण पाहतोय समोरच्या दिशेने बॉल चाललाय. 1 धाव मिळते. एकाच धावेवरती आता समाधान इथे व्यक्त करावं लागेल. चांगला फटका इनटू द गॅप मध्ये खेळतायत. 1 बाउन्स ने बॉल जाईल. विशालला बीट करत सीमा पार. चौकार 4. चौकाराच्या मदतीने आता धावसंख्या फलकावरती 6 धावा. 6 रन्स ऑन बोर्ड. चांगला फटका इथे कन्वर्ट केला. डीप मध्ये आपण पाहिलं तर फलंदाजी करत असताना आता फटका आपण पाहिलं तर अप्रतिम पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय डीप पॉइंट क्षेत्रामध्ये. सीमारेषेच्या पलीकडे बॉल सीमा पार. बॅक टू बॅक बाउंड्रीज येत असताना धावसंख्या आता फलकावरती एकंदरीत पाहिलं तर जाऊन पोचतंय 10 या आकड्यावरती. लगातारच्या 2 बॉलवरती 2 चौकार इथे आलेले आपण पाहतोय. विजय पाटील चांगली कामगिरी करतोय. उचलता चेंडू होता त्यावरती अंडरम कॉपी बुक स्टाईल मध्ये टॅपचा फटका ज्याला म्हणतात अशा पद्धतीचा फटका खेळलेत. 1 धाव मिळते. एकेरीच्या मदतीने आता धावफलक पहिल्या षटकामध्ये थोडंसं मागडं षटक ठरतंय. 2 चौकार आलेत. 11 धावा फलकावरती आपण पाहतोय. घास कोपरी मास्टर या संघाच्या. डीजे
पहिल्या षटकामध्ये धावा इथे खर्च केल्यात मैदानाच्या आतमध्ये 11. चांगली सुरुवात या दोन फलंदाजांच्या माध्यमातून झालाय. अगदी आपण पाहतोय धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 11 धावा. दुसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजाचा वापर होतोय. जितू आता तयार होतोय. स्लोअर वन होता ऑन साइडला जबरदस्त स्ट्रोक कन्वर्ट करतायत किरण पाटील. चेंडूवरती आले, थोडंसं फंबल होतात ते होतात तत्पूर्वी दुसऱ्या धाबेचा कॉल तिथे दिला गेलाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट विजय पाटीलला दर्शवत असताना 2च्या मदतीने धावफलक आता 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. धाबा येतील या मैदानावरती विजय पाटीलला ठाऊक आहे आणि त्याच अनुषंगाने चांगली कामगिरी ते करत असताना सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करतायत. कारण जिथे खराब चेंडू मिळेल त्यावरती प्रहार ते करण्याचा प्रयत्न करतील आणि सिंगल डबलला प्राधान्य देत असताना आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती तयार होतोय. चांगला फटका म्हणता येणार नाही, शॉर्टम पुलचा फटका करायचा होता. बॅटचं टॉपेज लागतंय, पाठीमागच्या दिशेने बॉल चाललाय आणि धावसंख्या आता फलकावरती 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 14 रन्स. ऑफस्टमच्या बाहेर हा चेंडू होता. डॉट बॉल येतोय. ऑन साइडला चेंडू हवेत राहिला, इथे झेलबाद होण्याची शक्यता दाट वर्तवली जाऊ शकतोय. मात्र झेल निसटतोय तत्पूर्वी दुसऱ्या धाबेसाठी पलटलेत. भरपूर सारे झेल या मैदानावरती आम्ही पाहिले तर निसटले गेलेत. आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष नरेश पाटील यांचं आगमन झालंय, त्यांचं करूयात आपण सहर्ष स्वागत. धावसंख्या आता फलकावरती जाऊन पोचते 16 धावा. 4 बॉल आतापर्यंत हाताळलेत आणि 4 बॉलमध्ये इथे 5 धावा खर्च केल्यात जितू पारधीने. पायावरती चेंडू आदळतोय, रनआउटची संधी आहे आणि इथे रनआउटच्या माध्यमातून विकास पाटील बॅक टू द डगआउट गॉन. थँक्यू डीजे, थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. 16 धावा या फलकावरती आपण पाहतोय. शेवटचा बॉल आहे या षटकातला. नवीन फलंदाज दिलीप पाटील आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दिलीपमध्येही कॅलिबर आहे. दिलीपने खूप चांगला खेळ मागच्या वर्षीही दाखवला होता आणि याही वर्षी त्यात तसाच खेळ दाखवण्याचा प्रयत्न तो करतोय. विजयाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न निश्चितच असेल. बॅकफुटला गेली, जागा बनवली, चांगला फटका खेळतायत देवा ठाकूर. चेंडूवरती येतील तत्पूर्वी दुसऱ्या धाबेचा कॉल दिला आणि दुसरी धाव धोक्याची ठरते. दिलीप पाटील रनआउटच्या माध्यमातून मोठी विकेट, मोठी सफलता प्राप्त झाली आणि फलंदाजाला पाठवले माघारी. गॉन.
धावसंख्या 17 झाल्या. 17 रन्स फलकावरती. षटक क्रमांक 3. गोलंदाजी मार्क वरती आता भूषण तयार होतोय. पहिलाच बॉल आक्रमण केले. बॉल हवेत राहिलाय आणि तिथे सतीश झेल खाली येतोय. मोठा सफलता, मोठा मासा गलाला अडकलाय. विशाल पाटील जेलबादच्या माध्यमातून बाद. थँक्यू डीजे, थँक्यू. धावसंख्या फलकावरती 17 धावा आणि 17 वरती मोठा खतरा ओढला गेलाय. फलंदाज आपण पाहिलं तर माघारी परत आहेत दिलीप पाटील सारखा आक्रमक फलंदाज आणि तदनंतर विशाल पाटीलने आल्या आल्या प्रहार केला होता. मात्र सतीश भोईरच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. ऑप्शनच्या बाहेर चेंडू हाताळतायत, फ्लाइटेड डिलिव्हरी टाकतायत. भूषणला आपण पाहिलं तर अप्रतिम गोलंदाजी तो हाताळतोय. 2 चेंडूंमध्ये एकही धाव आतापर्यंत खर्च केलेली नाही. 17 वरती 3 फलंदाज माघारी परतलेत. पहिल्या षटकात अफलातून सुरुवात झाली. 11, दुसऱ्या षटकात 6 आणि या षटकात आतापर्यंत धावा आलेल्या नाहीत. पंचांकडे दाद मागतायत. पंच सहमत आहेत का हे पाहावं लागेल. जोरदार अपील इथे केलं गेलं होतं प्रवीण पारधी. धावसंख्या 17, 3 विकेट बाद झालेत. आणखीन एक डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आतापर्यंत 4 चेंडू निर्धाव हाताळले गेलेत. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे या षटकामध्ये. धावसंख्या 17 वरती 17 रन्स, 3 विकेट इथे आतापर्यंत बाद झालेत. आणखीन एक ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकलाय. शेवटचा बॉल आहे. षटक अगदी निर्धावच्या दिशेने चाललाय. का मेडन षटक हाताळलं जाईल का आणि मेडन षटक हाताळण्याचा मान यंदाच्या हंगामात प्रथमतः मिळेल का या गोलंदाजाला हे पाहावं लागेल. गोलंदाजी मार्क वरती. इथे काय घडलंय तर पंचांचं बोट आकाशामध्ये. फलंदाज पायचीच्या माध्यमातून बाद होत असताना आणखीन एक धक्का बसतोय. मेडन अँड 2 विकेट. अफलातून गोलंदाजी भूषणची. चला, टिवरी संघाचा संघनायक आणि आचोले मास्टर संघाचा संघनायक आपण टॉसच्या दिशेने या. नवीन फलंदाज आता महेश पाटील. मेडन षटक आपण पाहतोय. अफलातून गोलंदाजी भूषण भोईरची राहिली गेली. कौतुक करावं लागेल. किरण पाटील आता गोलंदाजी मार्गावरती आलेत. 17 धावा, 4 गडी बाद ही स्थिती आपण पाहतोय. आचोले मास्टर टीमचा कर्णधार आपण या. टिवरी मास्टर टीमचा कर्णधार आपण यायचा आहे. चांगला फटका. डीप मध्ये बॉल चाललाय. तिथे एकदा मिळतंय. महेश भोईर टिवरी. कॅप्टन पाठवून द्या. संदीप मात्रे
टिवरी कॅप्टन. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 1च्या मदतीने आता पुढे सरकलं गेलंय. उंची जास्त प्राप्त झाली आणि इथे नंदू भोईर झेल टिपतोय, फलंदाज बाद. नवीन फलंदाज आता दीपक आलाय. ऑप्शनच्या बाहेर चेंडू ठेवतायत. डॉट बॉलचं प्रमाण भरपूर मोठ्या प्रमाणात राहिलं गेलंय. धावसंख्या 18 धावा, 5 गडी. अर्धा संघ चंबूच्या आश्रयाला परतला गेलाय. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवले चेंडूला. व्हाईट बॉलचा इशारा इथे केला गेलाय. धावसंख्या आता फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 19 रन झालेत. 2 फलंदाज माघारी परतल्यानंतर 5 फलंदाज. चांगला चेंडू, पुन्हा एकदा फ्लाइटेड डिलिव्हरी होती. ऑन साइडला खेळण्याचा मनसुबा इथे बालगला होता. डॉट बॉल येतोय. ऑन साइडला चांगला फटका खेळतायत. एक धाव येते, मिळेल का हे पाहावं लागेल आणि इथे एक धाव मिळते. एकेरीच्या मदतीने आता धावफलक पुढे सरकले गेलाय. एकंदरीत पाहिलं तर जाऊन पोहोचतंय 2020, 20 धावा. चला टिवरी टीम कॅप्टन आचोले कॅप्टन आलाय. टिवरी टीम कॅप्टन आपण या. चांगला चेंडू इथे हाताळला गेला आणि पाहता पाहता दुसरी धाव धोक्याची ठरत आहे. फलंदाज माघारी परतवला गेलाय. धावसंख्या 21 आणि 6 गडी आता बाद झालेत. खारीगाव मेंबर प्रकाशांना आहेत. प्रकाशकांना या, डबा देतो तुम्हाला, डबा एक या बाबा. खारीगाव, मोघरपाडा. चला दोन्ही टीम कॅप्टन आता उपस्थित झालेत. या इनिंग नंतर आम्ही टॉस इथे लगेच करणार आहोत. धावसंख्या 21 धावा, 6 फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला दीपक आहे आणि दुसऱ्या बाजूला संजय. ही जोडी आपण पाहतोय. बॅकफुटला खेळतायत. एक धाव मिळते. एकेरीच्या मदतीने आता धावफलक पोचलं गेलंय ते फलकावरती.
चांगला फटका, बॉल हवेत आहे आणि तिथे झेलबादची संधी, फलंदाज बाद. घोडबंदर मास्टर, घोडबंदर मास्टरचा कोणी प्रतिनिधी असेल तर या. व्हाईट बॉल इथे घोषित करतायत. धावसंख्या फलकावरती 23 झालेत. बॅकफुटला गेले, जागा बनवून स्ट्रोक कंप्लीट केलाय. बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये, एक धाव मिळते. एकच्या मदतीने आता धावफलक पुढे येत असताना 24. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे या इनिंग मध्ये. कृष्णा भोईर साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. घोडबंदर ऑप्शनच्या बाहेर आणखीन एक व्हाईट बॉल इथे पाहायला मिळतोय. धावसंख्या 25 झाले. 25. धावसंख्या 25 झाले. 25 रन्स ऑन बोर्ड, 25 धावा फलकावरती आपण पाहतोय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा मनसुबा होता, तिथे आपण पाहिलं तर एसटी जीत सोडलं गेलं. विजय भोईर बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता आणि बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये, तिथे धाव मिळेल एक. धावफलकावरती 26 धावा 5 षटकांमध्ये जमवले. 27 धावा करायच्या आहेत. चला टॉसच्या दिशेने आम्ही बोलतोय. टॉस बॉक्स मध्ये टॉस तिथे केला जाईल. चला टॉस टिवरी मास्टर आणि त्यांच्या विपक्षामध्ये आचोले मास्टर या दोन टीम मध्ये टॉस आम्ही करतोय. पद्माकर नाना कॉइन घ्या. चला या टॉसच्या दिशेने कृष्णा भोईर साहेबांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते कॉइन तिथे स्पिन केला जाईल. टॉस आम्ही करतोय तुमच्या शुभ हस्ते. क्रेझी बॉईज आपण रेडी राहा. क्रेझी बॉईज च्या माध्यमातून एनर्जी किट इथे दिला जातोय. श्री किरण पाटील, विजय भोईर, राजेंद्र भोईर, संजय पाटील चला टॉस होतोय. दोन्ही कर्णधार उपस्थित झाले. छापा आणि काटा असा कॉल तुम्हाला द्यायचा आहे. आणि कोणता संघ टॉस जिंकलाय? आचोले मास्टर संघाने टॉस इथे जिंकलेला आहे. एनर्जी किट द्या. क्रेझी बॉईज ला विनंती असेल आपण एनर्जी किट द्यायचा आहे. दोन्ही संघांना एनर्जी किट
आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष भगवान पाटील यांचं आगमन इथे झालंय. त्यांचं करूयात आपण सहर्ष हार्दिक स्वागत. आणि त्याचप्रमाणे आपल्या मंडळाचे हितचिंतक आहेत पुष्पास म्हात्रे यांचंही इथे आगमन झालंय. त्यांचंही करूयात आपण सहर्ष स्वागत. सलामीची जोडी राजेश भोईर आणि सतीश भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. विजयाकरिता लक्ष आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर 27 धावा करायच्या आहेत जिंकण्याकरिता. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गावरती आता गोलंदाज तयार होतोय. जेवणाची व्यवस्था चालू करण्यात आलेली आहे. आपण जेवणाचा आस्वाद घ्यावा. जेवणाची व्यवस्था चालू झालेली आहे. आपण जेवणाचा आस्वाद घ्या. सर्व संघांना विनंती असेल आपण जेवणाचा आस्वाद घ्या. गोलंदाजी मार्क वरती विजय पाटील तयार होतोय. 27 धावा करायच्या आहेत जिंकण्याकरिता. चला या आपण स्वागत आणि सन्मानच्या दिशेने आम्ही वळणार आहोत. बॅटची कडा आणि बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. एक धाव. धावसंख्या 1. तीन चेंडू आणि 2 धावा फलकावरती आपण पाहतोय. अचोले मास्टर टीम आपला डिसिजन काय आहे? क्षेत्ररक्षण फलंदाजी करायची आहे टिवरी मास्टर संघाला. धावसंख्या आतापर्यंत फलकावरती पाहिलं तर 2 धावा. 27 धावा करायच्या आहेत. जेवणाची व्यवस्था चालू करण्यात आली. आपण जेवणाचा आस्वाद घ्या. पाठीमागच्या दिशेने फक्त हलक्या हाताने कट केले बॉलला 1 धाव मिळते. 1च्या मदतीने आता धावफलक 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचले गेले. चला या आपण स्वागत आणि सन्मानाच्या दिशेने वळतोय. कृष्णा भोईर यांचा सन्मान इथे केला जातोय. मनोहर भोईर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान आपण करावायचा आहे. धावसंख्या आता फलकावरती एकंदरीत पाहिलं तर जाऊन पोहोचते 4 धावा. राजेश भोईर गोलंदाजी मार्क वरती आहेत.
पायावरती चेंडू आदळलाय आणि लेग स्टंपच्या बाहेर चेंडू चाललाय असं पंचांच्या निदर्शनात येते. लेग बाईटचा इशारा. धावसंख्या 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 5 रन्स ऑन बोर्ड. त्याचप्रमाणे वसंत भोईर इथे उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान आम्ही करतोय. धावसंख्या 5 वरती अजूनही 22 धावा करायच्या आहेत. 24 बॉल 22 रन जिंकण्याकरिता. विशाल येतोय क्रमांक 2चं षटक हाताळण्याकरिता. विशाल भोईर बॉलिंग ट्रॅक वरती तयार होतोय. ऑफस्टमच्या बाहेर चेंडू होता आणि तिथे चांगला फटका खेळतायत. तत्पूर्वी 2 धावा. 2च्या मदतीने धावफलक आता 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. ऑन साइडला फटका जोरकस खेळले संजय पाटील चेंडूवरती येत आहेत. तत्पूर्वी दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय. 2 धावा. 2 धाब्यांच्या मदतीने आता धावफलक एकंदरीत पाहिलं तर 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 9 रन्स ऑन बोर्ड. चांगला स्ट्रोक ऑन साइडला दिलीप पाटील चेंडूवरती येतील. तत्पूर्वी दुसऱ्या धावे करता पुन्हा एकदा वळालेत आणि पाहता पाहता दुसरी धाव घेत असताना रनआउटच्या माध्यमातून पहिल्या विकेटचं पतन झालं. राजेश भोईर बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन. संदीप पाटील यांचं आगमन झाले. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येण्याची कृपा करा. धावसंख्या 10 फलकावरती आपण पाहतोय. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. चेंडूला 1 धाव मिळते. एका धावेच्या मदतीने आता धावफलक फलकावरती जाऊन पोचले गेले. 11 या आकड्यावरती 11 रन्स ऑन बोर्ड. 11 धावा फलकावरती आपण पाहतोय. 11 वरती 1 विकेट इथे बाद झालाय. 16 धावा करायच्या आहेत 20 बॉल मध्ये. ऑफस्टमच्या बाहेर हा चेंडू आपण पाहतोय. आणखीन बाहेरच्या दिशेने चेंडू चाललाय. व्हाईट बॉलचा इशारा पंच करत असताना आणि अवंतर धावे सहित संघाची धावसंख्या आता फलकावरती 12 रन झालेले आहेत. विशाल धावसंख्या 12 धावा. 1 विकेट बाद झालाय. ऑन साइडला चेंडू हवेत राहिलाय. नोमॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी 1च धावेवरती आता सॅटिस्फाईड राहावं लागेल. एकेरीच्या मदतीने धावफलक एकंदरीत पाहिलं तर जाऊन पोहोचतंय 13 या आकड्यावरती.
धावसंख्या 13 झाले. चांगला फटका खेळतायत. खोलवर चेंडू होता ऑन साइडला. संजय पाटील चेंडूला उचलेल, फेक करेल, तद्वर मात्र एकच धाव. एकेरीच्या मदतीने धावफलक एकंदरीत पाहिले तर 14 या आकड्यावरती जाऊन पोचले गेले. 14 रन्स, 1 विकेट डाऊन. जिंकण्याकरिता 13 रन करायचे आहेत. महेश पाटील आता गोलंदाजी मार्क वरती तयार होतोय. चौदा रन, एक विकेट इथे बाद झालाय. गोलंदाजी मार्क वरती महेश पाटील या गोलंदाजाचा वापर होतोय. 13 धावा अजून करायच्या आहेत जिंकण्याकरिता भाईंदरपाडा मास्टर या संघाला. ऑन साइडला खेळण्याचा मनसुबा फसतोय आणि त्रिफला इथे उद्ध्वस्त केलाय. दुसरा धक्का बसतोय टीम भाईंदरपाडा मास्टर या संघाला. प्रवीण पारदी येतोय फलंदाजीसाठी. 14 धावा, 2 गडी बाद. अफलातून गोलंदाजी करावी लागेल महेशला. रणवे मध्ये थोडासा बिघाड येतोय आणि त्याच कारणास्तव इथे आपण पाहिलं तर जोरात खेळण्याचा प्रयत्न. लेग स्टंप सोडून निघतोय चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा केलाय. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 14 धावा, 15 झालेत, 15 रन झालेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॅटचं टॉप एज, लिडिंग एज घेतोय. चेंडू चाललाय अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षकाला बीट करतोय आणि तत्पूर्वी दुसऱ्या धावेचा कॉल तिथे दिलाय. 2 धावा मिळतील आणि 2 धाव्यांच्या मदतीने आता धावफलक 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 17 रन्स, 17 धावा. दहा धावांची आवश्यकता आहे भाईंदरपाडा मास्टर या संघाला. उचलता चेंडू होता, त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न करतायत. तत्पूर्वी एक धाव इथे अर्जित केले बाईकच्या माध्यमातून. एक धाव मिळेल. एकेरीच्या मदतीने धावफलक 19 वरती जाऊन पोचले गेले. 19 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा एकदा लेग स्टंप सोडून बॉल निघतोय. अभंतरचा अगदी भरणा आपल्याला पाहायला मिळतोय. 7 धावा करायच्या आहेत 14 चेंडू मध्ये. 7 धावा जिंकण्याचं उद्दिष्ट राहिलं गेलंय. बॉलिंग ट्रॅक वरती आता बॉलर तयार होतोय. ऑन साइडला जोरकस खेळलेत आणि बॉलला पाठवलंय मिड विकेट पट्ट्याच्या बाहेर, आउट ऑफ दी पार्क. युथ 6.
थँक्यू थँक्यू. एका धावेची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल आहे या षटकातला. एक धाव बनवायचे आहे जिंकण्याकरिता. सुरेख फटका आणि बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकाराच्या मदतीने हा सामना समाप्त झालाय. अभिनंदन टीम. भैंदरपडा मास्टर पुढच्या फेरीत दाखल झालाय. चला हँडशेक करायचा आहे. हात मिळवणी करा मैदानाच्या आतमध्ये आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट इट भूषण भोईर ठरतायत. एक षटक, मेडन ओव्हर आणि 2 विकेट ज्याने घेतल्या गेलेत असा भूषण भोईर ठरतोय मॅन ऑफ द मॅच. थँक्यू डीजे थँक्यू. चला या आपण स्वागत आणि सन्मान या दिशेने आम्ही वळतोय. आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष भगवान पाटील यांचा सन्मान करण्याकरता मी राजेश भोईर नानांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान आपण करावायचा आहे.